चर्चेची सुरुवात खराच्या बातमीनं। भोंदू अशोक खरातचा पाय आता आणखी खोलात गेल्याचं पाहायला मिळतंय, कारण एसआयटीचं पथक आता तपासासाठी खराच्या कार्यालयात दाखल झाले। फॉरेन्सिक टीमसह एसआयटी पथकाकडून तपासणी केली जाणार आहे। अशोक खरातच्या कॅनडा कॉर्नर परिसरातल्या ओकस प्रॉपर्टी कार्यालयाची एसआयटी कडून झाडाझडती घेतली जाते। अशोक खरातवर नाशिकमध्ये आता 8 गुन्हे दाखल झाले आणि या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी। आज आणखीन एकदा एसआयटीची टीम अशोक खरातच्या या कार्यालयापाशी दाखल झालेली आहे। खरं तर याच कार्यालयामध्ये जे लैंगिक शोषण झालेले आहेत महिलांचे, त्या सगळ्या संदर्भात तपास करण्यासाठी जे एसआयटीची टीम या नाशिकच्या कॅनडा कॉर्नर भागात असलेल्या ओकस प्रॉपर्टी हे अशोक खरातचं कार्यालय आहे आणि इथे दाखल झालेले आहेत। आतापर्यंत 7 महिलांनी लैंगिक अत्याचार प्रकरणी अशोक खरातच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे आणि मागच्या 2-3 दिवसांपासून या संपूर्ण तपासाला वेग आल्याचं बघायला मिळतोय। आज आणखीन एकदा अशोक खरातच्या म्हणजे ज्या कार्यालयामध्ये हे सगळे लैंगिक शोषण झालेले त्या कार्यालयामध्ये एसआयटी टीम आणि फॉरेन्सिक टीम सुद्धा हे दाखल झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस हे वाढत आहे आणि त्याच प्रकरणाच्या तपासाला आता वेग आल्याचं बघायला मिळतोय। कॅनडा कॉर्नर भागामध्ये हे ओकस प्रॉपर्टी आहे आणि याच कार्यालयामध्ये अनेक नागरिक, अनेक जे उद्योजक असे वेगवेगळे लोक अशोक खरातकडे भविष्य हे पाहण्यासाठी जे आहे ते इथे गर्दी करत होते आणि या सगळ्या प्रकरणानंतरच अशोक खरातच्या या सगळ्या विरोधात काही महिलांचे लैंगिक शोषण अशोक खरातनी केलेले आहेत अशा पद्धतीचे आरोप झाले आणि त्यानंतर हे सगळे गुन्हे आता दाखल झालेले आहेत। 7 गुन्हे आतापर्यंत दाखल झालेले आहेत आणि एक फसवणूक आणि खंडणीचा सुद्धा गुन्हा काल रात्री उशिरा दाखल झालेला आहे। सगळ्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी जे एसआयटी टीम या अशोक खरातच्या कार्यालयामध्ये दाखल झालेली आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आणखीन काय काय धक्कादायक एकूणच खुलासे होतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।